पिंपरी चिंचवडमध्ये गुलेन बॅरी सिंड्रोमचा पहिला बळी गेलाय आणि हे ऑडिट रिपोर्टमध्ये सुद्धा सिद्ध झालेलं आहे. 36 वर्षीय हा तरुण असल्यामुळं चिंता व्यक्त केली जाते. वैद्यकीय विभागाचे प्रमुख डॉक्टर लक्ष्मण गोफणे आता आपल्यासोबत आहेत. सर, ऑडिट रिपोर्टमध्ये नेमकं काय आलेलं आहे? त्याला खरंच GBS मुळेच हा मृत्यू झालाय? 36 वर्षीय जो पुरुषाचा मृत्यू वायसीएम हॉस्पिटलमध्ये काल 30 तारखेला जो झाला आहे, त्यांचं आम्ही वायसीएम रुग्णालयामध्ये जे अधिष्ठाता आहेत त्यांच्या अंडर जी एक्सपर्ट कमिटीची ऑडिट केलं. त्या ऑडिटमध्ये पूर्ण डिटेल हिस्ट्री सर्व त्याच्या डिटेल्स बघितल्यानंतर असा ऑडिट ज्या कमिटीने असा डिसिजन दिलेला आहे की सदर रुग्ण हा बायलॅटरल निमोनिया ह्याच्यामुळं डेथ झालेला आहे, परंतु त्या रुग्णाला GB सिंड्रोम पण आहे. तो कधी आपल्याकडे उपचारासाठी आला होता? आला तेव्हा काय परिस्थिती? तो रुग्ण 21 तारखेला आपल्याकडं साधारणतः दुपारच्या वेळेमध्ये ॲडमिट झाला होता. त्या रुग्णाला ताप, खोकला किंवा विकनेस अशी कंप्लेंट घेऊन तो आपल्याकडे आला. विकनेस असल्यामुळं आपण त्यांना इमिजिएटली ICU घेतलं आणि ICUमध्ये इन्व्हेस्टिगेट करताना असं लक्षात आलं की विदिन 4 तासात त्याची कंडिशन इमिजिएटली डिटोरिएट झाली. जे काय आमची नॉलेज आहे, एक्सपर्टचं मत आहे की सदर प्रोग्रेस फास्ट होती GBS सिंड्रोमची. तशाच पद्धतीने हा रुग्ण किंवा त्याच्यापेक्षा जास्त असं की 4च तासात तो बॅड झाला, 0 पॉवर त्याची आली. त्यामुळे आपण त्याला व्हेंटिलेटरवर घेतलं होतं. खरं तर सर, पाण्यामुळं हा आजार या ठिकाणी होतो, तर त्याचे सॅम्पल काही घेतलेले आहेत का? तो कुठं कुठं गेला होता? त्याचे काही तिथलं पाणी घेऊन ती तपासलं जात आहे का? आपण तो ज्या भागामध्ये राहतो तिथले सॅम्पल्स घेतलेत, कारण तो ज्या दिवशी आला त्या दिवशी इमिजिएटली त्याची कंडिशन बॅड झाल्यामुळे तो व्हेंटिलेटरवर गेला. त्यामुळे तो कुठे कुठे गेला हे आम्हाला फार डिटेलमध्ये समजू शकलं नाही. त्याचा जो भाऊ त्याच्याबरोबर असायचा त्याला ह्याच्याबद्दल फारशी माहिती नव्हती. त्यांचं संबंध होतं की तो सकाळी डबा घ्यायचा आणि त्याची ओला घेऊन ह्याच्यावर जायचा, परंतु तो ओला आणि ओबर चालवत असल्यामुळं आमची अशी शंका आहे की तो पुण्यात सर्व ठिकाणी जात असेल आणि त्यामुळं इतर ठिकाणचेही 100% त्यांनी पाणी घेतलं असेल किंवा काही इन्फेक्टेड फूड पण घेतलं असेल, परंतु त्याची एक्झॅक्ट हिस्ट्री आमच्याकडं उपलब्ध झाली नाही. म्हणून आपण त्याला GBS व निमोनिया इतर सपोर्टिव्ह मॅनेजमेंट ह्या पद्धतीने आपण त्याला ट्रीटमेंट दिलेली आहे. आता तो पिंपळे गुरवमधला आहे. पिंपळे गुरवमध्ये तो कुणासोबत राहत होता? त्यांची सध्याची परिस्थिती, त्यांना त्या प्रकारचे सिम्पटम्स येत आहेत का? किंवा त्या पलीकडच्या त्या भागातल्या सगळ्यांना काय अशा प्रकारची लागण झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे का? आपल्याला मी मागच्याही बाईटमध्ये म्हटलो की हा काही कंटेजियस आजार नाही आणि पिंपळे गुरवचं पाणी जे आपण तपासलेलं आहे पब्लिक हेल्थ ॲपमधून ते पाणी अजिबात दूषित नाही. वरून आपलीही पाणी पुरवठा टीमची विभागाची टीम आहे ना, सॅम्पल्स तपासते, त्याच्यातही आम्हाला कुठं दोष आढळलेला नाही. त्याच्याबरोबर त्याची बायको, मुलगा जे राहतोय ते त्यांची कंडिशन ठणठणीत आहे. त्याचा भाऊ आहे, त्याचीही कंडिशन ठणठणीत आहे व त्या भागात जो आपण सर्वे केला आहे त्याच्यातही आपल्याला असा कुठंही असे रुग्ण आढळलेले नाहीत. तर जो तरुण ओला उबेरचा चालक आहे ज्याचा मृत्यू यामध्ये झालेला आहे, त्याच्या कुटुंबियांची सगळ्यांची परिस्थिती ही ठणठणीत आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचे लागण किंवा त्यांच्याकडं कोणत्याही प्रकारचे GBSची लक्षणं आढळत नाही आहेत. त्याच्यामुळं घाबरून जाण्याची गरज नाही आहे, मात्र सर्वांनी काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.